राज्यामध्ये उष्णता वाढलेली आहे। परिणामी पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे जलसाठ्यात घट होऊ लागली आहे। एकीकडे राज्यातल्या जनतेला पाणी टंचाईचे चटके बसतायत, तर दुसरीकडे राजकारणी नेते मंडळी आरोप प्रत्यारोप करतायत। पाहूयात। राज्याला उष्णतेसह पाणी टंचाईचे चटके। विकतच्या पाण्यावर नागरिकांची मदार। पाणी टंचाईवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। राज्यात वाढती उष्णता पाणी टंचाईला कारणीभूत ठरते। बाष्पीभवन वाढल्यामुळे जलसाठे आटू लागलेत, त्यामुळे विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची कमतरता भासू लागली आहे। प्यायला तर पाणी विकत घ्यावं लागतंच, पण अंघोळीसाठी सुद्धा पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। टँकरची मागणी वाढली आहे। माणसांप्रमाणेच पशु पक्ष्यांसाठी सुद्धा पाणी लागतं, त्याची सोय करायची कशी असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। तर दुसरीकडे सरकार दरबारी उपाययोजना सुरू असल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितलंय। मागच्या वर्षीचा जर विचार केला तर एप्रिल महिन्याच्या पर्यंत जवळपास 1947 टँकर मागच्या वेळेस होते। यावेळेस जवळपास 450च्या आसपास टँकर या ठिकाणी लागलेले आहेत। म्हणजे मागच्या वर्षापेक्षा जवळपास 1500 टँकर आमचे कमी आहे, पण तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये टंचाई भासेल असं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय। याचं कारण कडक असलेला उन्हाळा आणि त्याचबरोबर पाण्याची जात असलेली पातळी जी खोल जाते आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आमची सगळी यंत्रणा सज्ज आहे। मंत्र्यांनी आश्वासन दिलं असलं तरी पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर घणाघात केलाय। सरकारमध्ये टँकर माफियाचे सूत्रधार असल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय। पाण्याच्या प्रश्नावर सरकार मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतात, प्रथमच नाशिकमध्ये मोर्चे निघतात पाण्यासाठी। यवतमाळ म्हणजे विदर्भ मराठवाडा तर तहानलेलाच आहे, मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून। काय राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतायत सांगावं ना जरा, काय करतायत? हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत। राज्यात जलजीवन मिशन योजनेवर करोडो रुपये खर्च करण्यात आले, मात्र तरी सुद्धा ग्रामस्थांना पाणी कसं मिळत नाही असा सवाल करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शंका उपस्थित केली आहे। गेल्या 5-7 वर्षात एक केंद्र सरकारचा एक हाय प्रोफाईल प्रोग्राम आहे, ज्याचं नाव जल जीवन मिशन। माझा प्रश्न असा आहे, जो मी अनेक वेळा महाराष्ट्र नाही केंद्र सरकारला विचारलाय, की तुम्ही केंद्रातून पैसे देता, महाराष्ट्र सरकारकडे पैसे देतात, त्या शेवटच्या माणसापर्यंत जेव्हा तिथला ड्रॉइंग येतं, सोर्स बघितला जात, जर करोडो रुपये ह्या स्कीम्सवर खर्च झाले तर मग शेवटच्या माणसाला पाणी का मिळत नाहीये? दरम्यान मुख्यमंत्र्यांना गाठून पत्रकारांनी पाणी टंचाईचा प्रश्न विचारला। यावेळी एप्रिल-मे महिन्यामध्ये राज्यात पाणी टंचाई निर्माण होते, या अडचणीतून सरकार मार्ग काढेल असं आश्वासन फडणवीसांनी दिले। महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे हे 2 महिने असे असतात की ज्या काळामध्ये खूप भागामध्ये पाणी टंचाई तयार होते। प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो। त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात। त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू। पाणी टंचाईचा मुद्दा जनतेला नवा नाही, पण दरवर्षी बिकट बनत चाललेल्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार याचीच प्रतीक्षा राज्यातल्या जनतेला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।